आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने प्रभाग क्रमांक 12 मधून साधना बर्डे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे। या उमेदवारीनंतर आज साधना बर्डे यांनी धरमपेठ झोन कार्यालयात आपला नामांकन अर्ज दाखल केला। यावेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी वाजत गाजत धरमपेठ झोनकडे कूच करत जोरदार शक्ती प्रदर्शन केले। नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी निघालेल्या या मिरवणुकीत भाजपाचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते, महिला आघाडी तसेच युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ढोल ताशे, फटाके आणि घोषणा देत संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। यावेळी नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत उमेदवाराला शुभेच्छा दिल्या। नामांकनानंतर पत्रकारांशी बोलताना साधना बर्डे म्हणाल्या की मागील निवडणुकीत प्रभागातील नागरिकांनी त्यांना संधी दिली होती। त्या संधीचा विश्वास जपत आपण प्रभागाच्या विकासासाठी सातत्याने काम केले। यंदा मात्र प्रभागातील नागरिक, कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संघटनांमधून पुन्हा एकदा नगरसेविका म्हणून निवडून यावे अशी ठाम मागणी होत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले। पुढे बोलताना त्यांनी सांगितले की प्रभागातील मूलभूत नागरी सुविधा, पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, महिला व युवकांच्या समस्या तसेच ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न सोडवणे हेच आपले प्रमुख उद्दिष्टे आहे। नागरिकांच्या समस्या सोडवणे हे एकमेव लक्ष घेऊनच आपण या निवडणुकीच्या रणांगणात उडी घेत असल्याचेही त्यांनी नमूद केले। यावेळी साधना बर्डे यांनी आपण मोठ्या मताधिक्याने ही निवडणूक जिंकू असा ठाम विश्वासही व्यक्त केला। भाजप कार्यकर्त्यांची एकजूट, नागरिकांचा वाढता पाठिंबा आणि आतापर्यंत केलेल्या विकास कामांच्या जोरावर विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। दरम्यान या नामांकनांमुळे प्रभाग क्रमांक 12 मधील राजकीय वातावरण अधिक तापले असून आगामी निवडणूक रंगतदार ठरण्याची चिन्हे दिसून येत आहे। कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर। भारतीय जनता पार्टी, आपले केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब, त्याचप्रमाणे आपले सीएम देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आपल्यावर पुन्हा तिसऱ्यांदा विश्वास टाकून आपल्याला तिकीट दिली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानते। आणि जी काही विकासाची कामे माझ्या हातून राहिली 2012 मध्ये निवडून आल्यानंतर ती पूर्णत्वास नेण्याचा पूर्ण प्रयत्न करीन। 2017 मध्ये हारल्यानंतरही आपण काही घरी बसलो नाही, सतत कामं, विकासाची कामं आपण सतत सुरू ठेवली। त्याचप्रमाणे माझे मिस्टर नरेशजी बर्डे यांचं सुद्धा वामनराव बर्डे लोकसेवा प्रतिष्ठानमार्फत अविरत कार्य सुरू राहिलं। त्यामध्ये शैक्षणिक दृष्ट्या असो, स्पोर्ट्सच्या नुसार असो किंवा शालेय पुस्तकं वाटप असो, कोरोनामध्ये किट वाटप असो, सगळ्यामध्ये त्यांनी 2017 पासून सेवा अविरत ठेवली आणि त्याचंच फळ आज आम्हाला मिळालं। पार्टीने विश्वास ठेवून आम्हाला तिकीट जाहीर केलं, त्या विश्वासात आम्ही पूर्ण पात्र ठरू अशी अपेक्षा करते। धन्यवाद। मागच्या टर्मला जे आहेत लोकांनी अविश्वास तुमच्यावर दर्शवला होता, यंदा काय म्हणा लोकांना, जनतेला काय? यंदा भरभरून देऊ असं म्हणत आहे ते आमच्या हाताने चूक झाली आणि तुम्ही आमच्या घरी नाही आले तर तुमच्यासाठी आमच्या मनामध्ये विश्वास आहे हे ते प्रत्येक जण सांगत आहे। ताई तुम्ही इथपर्यंत येऊच नका, एवढंच त्यांचं म्हणणं आहे। कारण 12 प्रभागात तुम्हाला तिकीट मिळालेली आहे, तुम्ही लोकांच्या घरपर्यंत पोहोचत आहे, काय नेमक्या समस्या तुम्हाला जाणवतात? समस्या आता सुरेंद्रगड सारखा एरिया आहे जो स्लम एरिया आहे, तिथे मध्ये गटर लाईनच्या वगैरे प्रॉब्लेम्स आहे, कारण घर इतके जवळ आलेले आहे की तिथे सफाई कामगारांना काम करायला मिळत नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आउटर वार्ड आहे दाभा, तिथे दिवसेंदिवस वस्ती वाढत आहे, प्लॉट वाढत आहे, त्याच्यामुळे रस्त्याचे खडीकरण सगळ्याला आवश्यक आहे, दिवे आवश्यक आहे, पाणी आवश्यक आहे। तर याचा विकासाकरता मी नक्कीच लक्ष देईन। पट्टे वाटपाचा एक विषय आहे मॅडम, गंभीर विषय। पट्टे वाटपाचा विषय तर 5 वर्षापासूनचा चालूच आहे, पण पट्टे वाटप झाले आहे काही एरियात, सुरेंद्रगड सारख्या एरियात हजारी पहाटचे झाले आहे आणि जे काही आहे अजून वाटायचे ते प्रोसेसमध्ये आहे। काय लोकांना अपील करा मॅडम तुमच्या प्रभागातील मतदारांना, काय अपील करा? मतदारांना हेच सांगू शकेल का मी जे काही तुमचे उर्वरित कामे आहे मी तुमच्यापर्यंत येईन, तुमचा विश्वास माझ्यावर आहे आणि तो विश्वास मी त्या विश्वासाला पात्र राहीन। जे काही आपल्या अडीअडचणी असेल त्या पूर्णत्वास नेण्याची पूर्ण हमी घेते। थँक्यू।